पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दादा दादा डॉक्टर आहे। डॉक्टर काय हो डॉक्टर, काय म्हणतोय पेशंट? बरं आहे ना? त्यांना माइल्ड हार्ट अटॅक आलेला आहे। त्यांची अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे। पण डॉक्टर, घरी आम्हाला काळजी घेता येईल का त्यांची? हे बघा, घरी राहून पण व्यवस्थित ट्रीटमेंट घेता येते। जे पथ्य पाणी मी लिहून दिलेलं आहे, पण औषधाच्या वेळा आणि जेवणाच्या वेळा त्यात अजिबात हलगर्जीपणा होता कामा नये। मी घेईन त्यांची काळजी। आई मी आहे, मी घेईन त्यांची काळजी। येतो मी। आनंदी, बाळा तू थांबतेस? मी थांबते आई इथे। पाटकरांचा आजार पण पथ्यावर पडलं म्हणायचं? आई नाही नाही, मला तसं नाही म्हणायचं तर रे, त्यांना आरामच पडू दे, देवाकडे प्रार्थना आहे माझी। पण त्यानिमित्ताने आनंदी आली ना आपल्या घरी, म्हणजे आता सगळं नीट होईल, होईल सगळं। आई काय होतंय? त्रास होतोय का तुला? नाही ग, ते दिवसभर उभी ना मी, ठणके मारायला लागले पाय, ऑपरेशनची बाई आहे ना मी। सुलक्षणाताई, खरं तर तुम्ही ना सगळे दमला आहात, तुम्ही वरती जाऊन ना आराम करा सगळेजण। आता आनंदी आली आहे ना, आम्ही घेऊ त्यांची काळजी, तुम्ही निघा। हो चालेल, मग असं करतो आम्ही, काय लागलं तर सांगा। नक्की सांगेन। चल चल सावकाश। राघवा मी थांबतो, थोड्या वेळाने येईन। बर बस वर्षा नटणे ग। हो अरे सावकाश, काही लागलं तर कळवा। सांगते। राघव मी आता हे रे। हाँ आई ग, बघ अजून घालू मीठ? अगं गरम पाण्यात पाय शेकायचे, मिठात नाही ग। किती मीठ टाकले, किती गरम पाणी आहे हे। आई तू मगासपासून आई ग करतेस म्हणून जास्त गरम पाणी दिलंय, छान शेक मिळेल ना पायाला म्हणून। अगं वेडे, मी दुखण्यामुळे आई ग नाही करत आहे ग, ह्या गरम पाण्याच्या चटक्यामुळे आई ग करते ग। केवढं गरम पाणी आहे ग। बरं ठीक आहे, थांब मी थंड पाणी आणून घालते। तेच काप कर, हालाच करे राघवा। आनंदी नहीं आली है। नाही आली का? ठीक आहे, पाटकर काकांना बरं नाही म्हणून ती त्यांच्याकडे आली आहे ना, येईल ती नंतर। मी थंड पाणी आणून घालते। हरकत नाही, आली आहे ना, म्हणजे खाली तर आली आहे, वर पण येईलच ना। आज नाही उद्या येईल, उद्या नाही परवा येईल, 8 दिवसांनी येईल। सामान आणलंच आहे म्हटल्यानंतर ते तिच्या घरी यायचं राहील का? येईल ती, येईल घरी। लवकर टाक। मी काय सांगतो ते ऐका। आनंदीला यायचं तेव्हा ती येईल। ती आता रामाच्या बाबांची काळजी म्हणून आलेली आहे ना, ती त्यांच्यासोबतच तिथे राहणार आहे। तेव्हा तुम्ही कोणीही तिला इथे येण्यासाठी फोर्स करू नका। रामाच्या बाबांसाठी ती आलेली आहे या गोष्टीचा विसर पडता कामा नये। हो,
मला माहिती आहे रामाच्या बाबांना बरं नाही, त्यांची काळजी घेण्यासाठीच ती आली आहे. हा, पण रामाचे बाबा काही वर्षानुवर्ष नाही ना आजारी राहणार. येतील ना ते, हा व्यवस्थित होतील ना, तेव्हा येईलच ती. आता नाही 15 दिवसांनी येईल, पण येईलच ना, येईल ना. मी आता एक काही प्रश्नाचं उत्तर देत नाही असं आहे तुझा भाऊ. तुझा मुलगा नाहीये का? टाका पाणी टाका. बघ पुरे, घालू अजून थंड पाणी? आनंदी, इतके दिवस तू या घरापासून आमच्यापासून लांब होतेस. सतत तुझी आठवण येत होते. प्रत्येक वेळी क्षणोक्षणी तुझी उणीव भासत होते. तर इतक्या दिवसानंतर तू घराच्या इतक्या जवळ आली आहेस, पण घरी चल असं मी तुला म्हणू सुद्धा शकलो नाही. तू कधी घरी येणार आहेस हे सुद्धा मी तुला विचारू शकलो नाही. पण घराच्या इतक्या जवळ आली आहेस, तू घरी यावंस. माझी इच्छा आहे तू घरी यावंस. मला तर नाही राहवत आहे तुझ्याशिवाय. तू घरी ये ना प्लीज. प्लीज आनंदी, तू इतक्या जवळ आली आहेस, प्लीज घरी ये. हे घ्या. बाबा, आजच्या दिवसाच्या सगळ्या गोळ्या झाल्यात. हा, आता छान निवांत झोपा तुम्ही. अगं तू आलीस ना, आता माझी झोप पार लांब पळत गेली. असं म्हणताय, मग भाताची पेज बनवून आणू? एकदम तरतरी येईल, तुम्हाला बरं वाटेल. चालेल. बाबा, माझी काळजी नका करू, मी इथेच आहे तुमच्या सोबत. हा, अगं तू आलीस ना, माझी काळजी आता मिटली. आनंदी, तू करच हा पेस. नाही, यांनी सकाळी सिलेंडर आणले त्याच्यावरच कर. असं का म्हणताय? नाही, सांगेन ना तुला मज्जा सगळी. महाशयांनी पराक्रम केले सकाळी आणि आता हसतायत बघ. आलेच मी. मला माहिती आहे तुम्ही माझी वाट बघत असाल, पण बाबांसाठी आले मी इथे. मला नाही कळत आहे काय करावं ते. आपल्या घरी यायला हवं की नको, मला नाही कळत. आनंदी अजून घरी कशी आली नाही? मी काही बोललो नाही. तू घरी चल असं मी स्वतःहून तिला काही म्हणालो नाही, म्हणून तिने काही गैरसमज तर नको. आनंदी प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. मला स्वतःहून जाऊन तिला घरी आणायला हवं. बाबा, हा, हे घ्या. गरम आहे हा? सावकाश. काय का आत्ता कोणाला? थांबा थांबा, बघते मी. सावकाश.
आनंदी, तू घरी येणार आहेस ना आपल्या? कोण आलंय का आनंदी? बाबा हे आलेत. बोलाव त्याला, आतमध्ये बोलाव. हो. बाबा बरं आहे ना आता? डॉक्टर येऊन गेले? थांब राघव, मी तुला इथे गप्पा मारायला बोलवलं नाहीये. मी तुला फक्त एवढंच सांगायसाठी बोलवलंय की आनंदी वरती तुझ्या घरी तुझ्यासोबत येणार नाही. ती माझ्यासाठी, माझी काळजी घेण्यासाठी इकडे आली आहे. तू अशी एकतरी चांगली गोष्ट सांग जी तू तिच्यासाठी केली आहेस. ती तिच्या हक्काचं घर सोडून गेली. कारण काय? तू तिला आणायला तू गावाला गेला होतास, पण तिला न घेताच एकटाच परत आलास. कारण काय? तुझा अहंकार. ती एकटीच गावावरून आली परत. स्वतःच्या हक्काचं घर असताना बाहेर थांबली. तिची रस्त्यावर झालेली अवस्था मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे. याला कारण काय? तू तिच्या आबांपासून आणि माझ्यापासून सगळं लपवलंस. आम्हाला अंधारात ठेवलंस. आनंदी कुठे आहे, काय करते हे आम्हाला कळू दिलं नाहीस. कारण काय? तर आमची बोलणी तुला ऐकण्याची हिंमत तुझ्यात नव्हती. आणि म्हणून आनंदी वरती येणार नाही. तिथंच माझ्या घरात माझी मुलगी म्हणून राहील. माझ्या घराचे दरवाजे तिच्यासाठी कायमचे उघडे आहेत. ती तुझ्या घरी न येता कायमची इथं राहिली ना तरी सुद्धा मला चालेल. पण ती स्वतःची मान खाली घालून, स्वतःचा आत्मसन्मान गुंडाळून तुझ्याकडे परत येणार नाही. हा माझा, तिच्या बापाचा निर्णय आहे. अहो तुम्ही जरा शांत व्हा हो. मग त्याला सांग, आनंदीला घेऊन जाण्याचा विचार सुद्धा करू नकोस. राघवारी तू तरी समजून घे. त्यांना त्रास होईल ना अशाने. आणि डॉक्टरांनी सांगितले ना त्यांना त्रास होऊ देऊ नका म्हणून. बाबा तुम्ही जे म्हणताय ते कळतंय मला, पण आता आनंदी इतक्या दिवसांनी परतली आहे. ती इथे तुमच्या घरी ये म्हटल्यानंतर ती वर घरी येईल अशी आशा तर आम्हा सर्वांनाच आहे. म्हणजे कसं आहे ना की आई आणि वर्षा त्यांना तर आहेच. चिंगी ती आता झोपली आहे, पण ती उठल्यानंतर तिला सांगावं तर लागेलच की आनंदी इथे आली आहे म्हटल्यानंतर ती
आनंदी आणि चिंकी म्हणजे माझ्यासाठी नाही पण तिच्यासाठी तरी तिने घरी यावं असं मला तेच मी तिला विचारायला आलो होतो. काही विचारायची गरज नाही. आनंदी काहीही बोलणार नाहीये. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि हो, माझ्या आजारपणात तिला शोधण्यासाठी जे प्रयत्न केलेस त्यासाठी मी तुझा आभारी आहे. याच्या पलीकडे जाऊन मला तुझ्याशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीयेत. येतो मी. आनंदी थांबायला काही गरज नाहीये. त्याचा तो जाईल स्वतः. बाबा चला झोपा बरं आता. कपडे बदलताय का असेच झोपताय? नाही, आता असंच झोपतो. तुझा नाश्ता घे. वर्षा, तुझा घेऊन येतो मी नाश्ता. तुझ्याकरता मी नाश्ता घेऊन येतो म्हणालो. आई, काय झालं? आज चहासाठी हाक सुद्धा मारली नाहीस. आलं लक्षात. आनंदी ती अगदी खालपर्यंत आली आहे पण इथे घरी नाही म्हणून ना. हे बघा, रमाचे बाबा आणि आनंदी यांच्यामध्ये बाप लेकीचं नातं निर्माण झालेलं आहे आणि त्या नात्यामुळेच आता बाबांनी निक्षून सांगितलेलं आहे की आनंदी इथे वर येणार नाही. आनंदी नाही म्हणाली असं, बाबा म्हणाले तसं. 7-8च महिने झाले ना आनंदीला आपलं देव. आणि या 7-8 महिन्यात त्या पोरीनं सगळ्यांना जीव लावला रे. तुला, मला, वर्षाला, चिंगीला, एवढंच काय त्या पाटकरांना सुद्धा. ते सुद्धा तिला आपली मुलगीच मानतायत. खरं तर ते रमाचे आई भाऊ आहेत, पण ती दोघं पण आता हिला स्वतःची मुलगी समजतायत. इतका जीव लावलाय. आणि ही सगळी नाती कोणामुळे निर्माण झाली? तिच्यासाठी. तिच्या आयुष्यात ही सगळी नाती निर्माण झाली ती तुझ्यामुळे. तू कारणीभूत आहेस. आणि ही सगळी नाती ती निभवते जीवाच्या आकांताने, ती सुद्धा तुझ्यासाठी. कळतंय का? सगळं तुझ्यासाठी करते ती. येणार ती. खाली आली आहे, वर यायला वेळ नाही लागणार तिला. हे तिचं घर आहे, तिचा संसार आहे. असा वाऱ्यावर सोडणार आहे का ती? येणार रे ती, येणार. येईल ती, येईल, मला पण माहिती आहे. पण ते येण्या अगोदर मला तिला विश्वास देणं खूप गरजेचं आहे की हे घर तिचं आहे. या घरातली प्रत्येक गोष्ट तिला हवी तशी आहे. यासाठीच मला काही ना काहीतरी करावं लागणार. बाबा, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? सांगतो ये. अगं, तुझे आजोबा आहेत ना, त्यांची तब्येत काल रात्री अचानक जरा खराब झाली.
म्हणून मग त्यांची काळजी घेण्याकरता तुझी आई आली आहे. काय आई आली आहे? हो आत्तू आई आली आहे. हो आई आली आहे. ये आई आली आहे. अगं चिंगू हळूहळू. तू काही म्हण राघवा, ह्या पोरीचं प्रेमच आनंदीला परत आणणार आहे बघ.